छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे भारतीय ओपन फुटबॉल स्पर्धा पद्मभूषण डॉक्टर कैलासवासी वसंतदादा पाटील फुटबॉल चषक 2024 या विद्युत झोतातील फुटबॉल सामने प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न झाले। 2 मार्च ते आज 10 मार्च या कालावधीत महाराष्ट्रातील नामांकित फुटबॉल संघासह भारतातील नामांकित फुटबॉल संघांनी या फुटबॉल सामन्यात सहभाग घेतला होता। डोळ्याचे पारणे फेडणारे हे फुटबॉल सामने पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी अलोट गर्दी केली होती। फुटबॉल चषक समितीचे अध्यक्ष शिवाजी दुर्वे, सुरेशबापू आवटी, निरंजन आवटी, संदीप आवटी, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, श्वेतपद्म कांबळे, आझम काझी, मैनुद्दीन बागवान यांनी या फुटबॉल चषक स्पर्धेचे योग्य नियोजन केल्याने मिरज नगरीच्या फुटबॉल खेळाच्या ओळखीला पुनर्जीवन देण्याचे काम केले आहे। आज नूर FC आणि रब्बन फुटबॉल क्लब नागपूर यांच्यात फुटबॉल चषकसाठी अंतिम लढत झाली। प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि उत्साह पाहून आज अंतिम सामना पाहण्यासाठी विशाल पाटील यांच्यासह किशोर जामदार, CR सांगलीकर, सिद्धार्थ जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। हा फुटबॉल सामना आयोजित करून विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक प्रचारापूर्वी बाजी मारली। सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष जग्गू सय्यद, सचिव अतिश अग्रवाल, शब्बीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे फुटबॉल सामने यशस्वीरित्या पार पडले। या अटीतटीच्या फुटबॉल सामन्यामध्ये रबानी फुटबॉल क्लब नागपूर यांनी चषक पटकावला आहे। डॉक्टर वसंतराव दादा पाटील फुटबॉल चषक 2024 हा टूर्नामेंट नुकताच पार पडला। फुटबॉल हे मिरजकरांचा आवडता खेळ आहे आणि अखंड मिरजकर फुटबॉलच्या प्रत्येक सामन्याला धावून येतात, गर्दी करतात हे ऐकलेलं। माझं एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील ही मला अपेक्षित नव्हतं। आज अगदी मोठ्या संख्येनं लोक आली, उत्स्फूर्तपणे आली आणि ह्या सर्व प्रेक्षकांना एक रोमांचक सामना म्हणजे पूर्ण प्ले संपल्यावर सुद्धा 1-1ची बरोबरी होती। शेवटी पेनल्टीमध्ये सामना जावा लागला। 5-5 गोलची पेनल्टी झाल्यावर सुद्धा सामना बरोबरीत सुटल्यावर शेवटी सडन डेथच्या 4थ्या फेरीमध्ये रब्बानी संघ नागपूर यांनी आमच्या मिरजेच्या हॉटेल नूर फुटबॉल क्लबला मात दिली। विजय पराजय होत राहतो, मात्र हा मिरजकरांचा विजय आहे, मिरजकरांच्या फुटबॉलच्या प्रेमाचा विजय आहे, मिरजकरांच्या एकीचा विजय आहे। सर्व समाजाचे, सर्व धर्माचे, सर्व पक्षाचे नगरसेवक, पुढारी, नेते एक संघ येऊन हा फुटबॉल सामना यशस्वी केल्याबद्दल, या टूर्नामेंट यशस्वी केल्याबद्दल मी मनापासून वसंतदादा कुटुंबियांच्या वतीनं या सर्वांचे खूप खूप आभार मानतो।